उत्पादक जिल्हा म्हणून भंडाऱ्याची ओळख आहे। मात्र मागील काही वर्षांमध्ये येथील शेतकऱ्यांनी बागायती शेतीचा प्रयोग केलेला आहे आणि तो यशस्वी होत असता झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। मात्र यावर्षी आलेल्या 5 वेळेस अवकाळी पावसाचा जबरदस्त फटका भंडारा जिल्ह्याला बसला आणि यामुळे शेत पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आज आपण मोहाडी तालुक्यातील मोरगाव या गावी पोहोचलेलो आहोत। इथे मिरचीची बागायती शेती करण्यात येते किंवा इथे व्यापारी आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मिरचीचं उत्पादन घेतले जाते। बघू शकता या अवकाळी पावसामुळे अशा पद्धतीची मिरची इथे नासाडी झालेली आहे। मिरचीचं अक्षरशः मिरची हे सफेद पडलेली आहे। किंबहुना या अवकाळी पावसामुळे ही मिरची सडायला लागलेली आहे, याची दुर्गंधी येत आहे आणि मार्केटमध्ये जर ही मिरची विकायला गेली तर याला योग्य दर मिळणार नाही। किंबहुना मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। इथं बघू शकता अशा पद्धतीचं मिरची सुकवायला टाकण्यात आलेली आहे आणि या मिरचीला साफ करून आता योग्य दर मिळावा याकरिता ती मार्केटमध्ये साफ केल्यानंतर विक्रीस नेण्यात येणार आहे। आपल्यासोबत या मिरचीचे महिला उत्पादक शेतकरी आहे, यांच्याकडून आपण जाणून घेऊया। काय सांगाल, तुमचं काय नाव आहे आणि अवकाळी पावसाचा तुम्हाला कसा फटका बसलाय? माझे पूर्ण नाव कुंदा दामोदर भुते। आम्ही 5 लाखाची मिरची विकत घेतला आणि 8 दिवसामध्ये 2-3दा पाऊस आला। या पावसामुळे खूप नुकसान झाली। विक्री करायला गेला तर विक्री काही होऊन नाही राहिली। याची भरपाई आम्हाला शासनाने द्यावा। निश्चितच या एक शेतकरी नाहीत, एक व्यापारी नाही, तर भंडारा जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मिरची उत्पादक शेतकरी असो व्यापारी असो यांना लाखो रुपयांचा असा फटका बसल्याचं चित्र भंडारा जिल्ह्यात बघायला मिळत आहे। त्याच्यामुळे आता प्रशासनाने, शासनाने, राज्य सरकारने यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांची आता मागणी होऊ लागली आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।